नमस्कार. मी नील आणि तुम्ही ऐकत आहात आपला मराठमोळा पॉडकास्ट मन मोकळं. कसे आहात सगळे? कसा गेला आजचा दिवस? धावपळीचा का थोडा निवांत? आपण अनेकदा एकमेकांना विचारतो, काय चाललंय? समोरून उत्तर येतं, काय नाही, मजेत. पण खरंच आपण त्या क्षणाला मजेत असतो का? की हे उत्तर फक्त एक सवय बनली आहे? आज याच सवयी पलीकडे जाऊन आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडला आहे, आणि तो म्हणजे मन मोकळं जगणं. हो, मनमोकळं जगणं. मनमोकळं जगणं म्हणजे नक्की काय? अनेकांना वाटतं खूप पैसे कमवले, हवे तिथे फिरायला गेलो की झालं मनमोकळं जगणं. पण मित्रांनो, मनमोकळं जगणं ही परिस्थिती नसून ती एक मनाची स्थिती आहे. कशी? सांगतो. आज आपण अशा जगात राहतोय जिथे ब्रॉडबँड कनेक्शन तर आहे, पण लोकांबरोबरच कनेक्शन तुटत चाललंय. आपल्याकडे सोशल मीडियावर 5,000 फ्रेंड्स आहेत, पण रात्री मनातलं काही सांगायला वाटलं तर फोन लावायला एकही नंबर सापडत नाही. मग आपण काय करतो? आपण ते विचार मनातच दडपून ठेवतो, आणि हेच दडपण आपल्याला मनमोकळं होण्यापासून किंवा मनमोकळं जगण्यापासून रोखत राहतं. काही उदाहरणच सांगतो आता. बघा, पटतंय का? रात्रीचा पाऊस पडतोय, मस्तपैकी छान पावसाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे आणि चहा प्यायची इच्छा झाली. पण प्रश्न आहे, आता उठणार कोण? किंवा उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचंय, मग रात्री जागरण झालं तर उद्या उशीर होईल. या विचारांनी तुम्ही ती इच्छा मारून परत झोपून जाता. इथंच तुम्ही मनमोकळं जगणं थांबवता. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला तुमच्या ऑफिसमधल्या एखाद्या सहकार्याचं काम आवडलंय, किंवा आईने केलेली भाजी आवडली आहे, बायकोने केलेली भाजी आवडली आहे, खूप छान झाली, पण आपण ते शब्द कधी ओठावर आणतच नाही. मनातलं कौतुक मनातच राहून जातं. हे मनमोकळेपणाचं लक्षण आहे? नाही. कधीतरी आपली चूक पण होत असते, आपला इगो पण अडवा येतो, आणि आपण सॉरी म्हणायला कचरतो. सॉरी म्हणून मन मोकळं करण्याऐवजी आपण ठरतो एक वेगळाच अबोला, कायमस्वरूपीचा. हे ओझं घेऊन जगणं म्हणजे मन मोकळं नक्कीच नाही. कारण इथं आपण मनात सगळं साठवतच चाललंय. बरोबर का? पटतंय? बघा, आपण दररोजच सगळे घराबाहेर पडताना एक मुखवटा चढवतो, आय एम फाईन नावाचा. कामाचा ताण, नात्यातली गुंतागुंत, भविष्याची भीती, हे सगळं आपण त्या मुखवट्यामागं लपवतो. पण मनमोकळं होण्यासाठी हा मुखवटा कधीतरी उतरवून ठेवणं गरजेचं असतं. कुणासमोर तरी, किमान आरशासमोर तरी स्वतः तरी व्यक्त होता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? आज या पहिल्या भागात मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करणार आहे. स्वतःसाठी दिवसातले फक्त 10 मिनिटं काढा. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा, शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी खरंच खुश आहे का? किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी मला मनमोकळेपणाने करायची आहे? तुमच्या मनात जे काही येईल ना, ते एका डायरीत लिहून काढा, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा. इथूनच सुरुवात होते मन मोकळं व्हायला. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते खूप छोटंही आहे. साचलेलं पाणी ज्याप्रमाणे खराब होतं ना, तसं साचलेलं मनही जड होत राहतं. म्हणून वाहत राहा, बोलत राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करत राहा. मनमोकळच्या या पहिल्या प्रवासात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर मनमोकळ्या गप्पा मारायला. तोपर्यंत
शुभ दिवस. धन्यवाद.